विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। मी आज गणितामध्ये स्थानिक किंमत व दर्शन किंमत हे घेत आहे। स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हे घेणार, त्याच्यानंतर त्यांच्यावर उदाहरणं घेणार, ते कशा पद्धतीने येतात। आपली कुठलीही एक्झाम असो त्याच्यामध्ये 1 ते 2 प्रश्न स्थानिक किंमत व दर्शनी किंमतवर असतातच। तर तुम्हाला स्थानिक किंमत म्हणजे काय हे सांगतो आहे। तर स्थानिक किंमत म्हटलं, स्थानिक किंमत, आता स्थानिक किंमत व दर्शनी किंमत, त्याच्यामध्ये स्थानिक किंमत म्हणजे दिलेल्या संख्येतील अधोरेखित केलेली संख्या। आता उदाहरणार्थ जर मी उदाहरण घेतलं तर उदाहरण बघा, हे दिलेलं आहे, याच्या खाली अधोरेखित संख्या 7 आहे, अधोरेखित संख्या 7 आहे। मग अधोरेखित केलेली संख्या यांच्या ठिकाणावर किंवा त्यांच्या स्थानावरून त्यांची किंमत ठरते, त्यांच्या स्थानावरून किंवा त्यांच्या ठिकाणावरून त्यांची किंमत ठरते। जसं की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज हे सर्व येतात। तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, हजाराला सहस्त्र असं म्हटलं जातं, सहस्त्र असं म्हटलं जातं हजाराला। म्हणजे उदाहरणामध्ये सहस्त्र हा शब्द येतो तर ते समजून घ्या हजार आहे। तर उदाहरणात बघितलं अधोरेखित संख्या केलेली, तर त्याच्या उदाहरणामध्ये बघा 56,371 या ठिकाणी 7 या संख्येला अधोरेखित केलेलं आहे। म्हणजे 7 या संख्येची स्थानिक किंमत काय आहे असं काढा म्हटलं तर बघा, याची स्थानिक किंमत काढा असं म्हटलं आहे। स्थानिक किंमत काढा, स्थानिक किंमत काढा म्हटल्यानंतर हे एकक, दशक म्हणजे 7 ची स्थानिक किंमत 70 असेल। जर उदाहरणात जर म्हटलं 3 ची, उदाहरणात जर म्हटलं 3 ची स्थानिक किंमत सांगा, तर एकक, दशक, हजार म्हणजे 3 ची स्थानिक किंमत राहील 300। जर उदाहरणामध्ये 6 ला अधोरेखित केलेलं असेल तर 6 ची स्थानिक किंमत सांगा, जर असा प्रश्न आला तर तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 6 ची स्थानिक किंमत किती आहे, तर ती आहे 6,000 असं उदाहरण राहिलं। आपण दिलेलं आहे उदाहरणामध्ये, काही पॉइंट मध्ये पण दिले आहे, त्यांचं पण विश्लेषण करू। परंतु स्थानिक किंमत तुम्हाला समजलं असेल की स्थानिक किंमत म्हणजे काय। तर स्थानिक किंमत म्हणजे ती किंमत ज्या संख्येला अधोरेखित केलेलं असेल आणि त्या अधोरेखित केलेल्या संख्येला आपल्याला त्याचं स्थान काय आहे हे सिद्ध करणे असते, त्याला आपण स्थानिक किंमत असं म्हणूयात। मग ती एकक मध्ये असू शकते, दशक मध्ये असू शकते, शतक मध्ये असू शकते, हजार मध्ये पण असू शकते, 10,000 मध्ये पण असू शकते, लक्ष, 10,00,000 पर्यंत पण असू शकते। तर ते आपण उदाहरण घेतल्यानंतर ते तुम्हाला कळेल की नेमकं काय होत आहे, स्थानिक किंमत म्हणजे काय हे तुम्हाला समजून पडणार। आता दर्शनी किंमतवर काही उदाहरणं घेतो आहे। ती उदाहरणं तुम्हाला संख्या, स्थानिक किंमत आणि घातांकी रूपातील त्याचं रूप काय आहे घातांक रूपामध्ये ते आपण त्याची किंमत ठरवू, स्थानिक किंमत। तर बघा, अंडरलाईन केलं आहे या ठिकाणी 7 या संख्येला दिलेल्या उदाहरणामध्ये 7 या संख्येला अंडरलाईन केलेलं आहे। तर या 7 या अंकाची स्थानिक किंमत जर काढायची असेल तर आपल्याला उजवीकडून डावीकडे यावं लागेल। तर ही जी एक संख्या आहे, एकक संख्या आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं आपण पकडतो। तर 7 ही दशक स्थानी येते, म्हणजे त्याचा सरळ 7 ही 70 त्याची स्थानिक किंमत होते। आणि जर घातांकी रूपामध्ये स्थानिक किंमत जर बघितलं तर 7 गुणिला 10 चा घातांक 1 असं होते। त्याच्यानंतर बघा दुसरं उदाहरण बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 4 ही संख्या अधोरेखित केलेली दिसेल, 4 ही संख्या अधोरेखित केलेली दिसेल। या 4 ह्या संख्येला अधोरेखित केल्यामुळे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे आपल्याला दिसून येते। म्हणजेच आपल्याला 4 या अधोरेखित केलेल्या संख्येची स्थानिक किंमत आपल्याला सरळ 40,000 दिसून येते। ओके, आणि त्याच्यानंतर त्याची घातांकी रूपामध्ये जर बघितलं तर 10 चा घातांक 4
4 10चा घातांक 4 कसा आला तर याच्या समोर 4 झिरो असल्यामुळे आपण डायरेक्ट 10चा घातांक 4 असा घेतला. याच्या पुढे एक झिरो असल्यामुळे आपण 6 7चा घातांक जर 7 गुणिला 10चा घातांक 1 असं सरळ सरळ पकडलं. त्याच्यानंतर बघा 3 नंबरला उदाहरण क्रमांक 3 आहे. त्याच्या समोर आपल्याला अधोरेखित केलेली 3 ही संख्या दिसते आहे. 3 या संख्येचं स्थानिक किंमत काय काढायची असेल तर एकक दशक शतक हजार म्हणजेच याची स्थानिक किंमत तुम्हाला दिसेल 3000 आणि घातांकी रूपात जर त्याला लिहायचं असेल तर 3 गुणिला 10चा घातांक 3 असं येणार. कारण की 3 च्या समोर जर बघितलं तर आपल्याला 3 झिरो दिसते. घातांकी रूपात कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 3 गुणिला 10चा घातांक 3 असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर आता इथं थोडं काही मुलं कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना वाटतं की इथं काय पॉइंट आलाय मग हे कसं सोडवायचं. पॉइंटची उदाहरण मुद्दामून जास्त घेतले ठीक आहे कारण की तुम्हाला सरळ सरळ तर समजत आहे पण पॉइंट मध्ये करताना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. तुम्ही चुकू शकता. त्यासाठीच मी काही उदाहरणं असे घेतले त्या उदाहरणं पॉइंट मध्ये. तर बघा मी इकडे करून दाखवतो मग नंतर आपण तिकडे करूच. तर इकडे बघा जर जसं की उदाहरणार्थ 87.24 हे आपलं उदाहरण आहे. अधोरेखित संख्या किती आहे 7 आहे. आता 7चं स्थानिक किंमत जर बघितलं तर 7चं स्थानिक किंमत आपण पॉइंट सोडून पॉइंटच्या तिकडली संख्या सोडून देऊ. पॉइंटच्या तिकडली संख्या सोडून देऊ. फक्त पॉइंटच्या या साइडची संख्या आपण सरळ सरळ पकडतो. तर बघा 87 आहे तर ही संख्या कोणती आहे एकक आहे. एकक आहे म्हणजे याचं स्थानिक किंमत फक्त काय राहील 7 राहील. स्थानिक किंमत काय राहील 1 राहील. कारण की संख्येच्या तिकडली संख्या म्हणजे पॉइंटच्या तिकडली संख्या जर आपण बघितली तर ती गृहीत धरल्या जात नाही एकक दशक शतक. का बरं तर का बरं कारण की ही 24 संख्या पूर्ण संख्या नाही आहे. पूर्ण संख्या म्हणजे नाही आहे म्हणजे ती 87.24 म्हणजे समजून घ्या 88 करायचं असेल 87 आणि 88 च्या मधामध्ये ही संख्या थांबली आहे. याला कंप्लीट करायसाठी 24 नंतर काही संख्या ऍड करू तेव्हाच आपल्याला 88 मिळणार. 88.00 हे आपल्याला दिसणार. पण हे क्लिअर करायसाठी म्हणजे ही संख्या पूर्ण संख्या नाही आहे ही संख्या अपूर्ण आहे म्हणून आपण फक्त 85 जी संख्या पूर्ण आहे त्या संख्येला गृहीत धरतो. तर त्याच्या खाली अंडरलाईन केला आहे म्हणजे अधोरेखित केला आहे म्हणजे ही एकक आहे. त्याच्यामुळे 87 च्या पुढे 7 ला अधोरेखित केला आहे म्हणजे ती एकक स्थानची आहे. स्थानिक किंमत फक्त 7 आहे. आणि घातांकी रूपामध्ये जर लिहायचं असेल तर घातांकी रूपामध्ये लिहायचं असेल तर 7 गुणिला 10चा घातांक 0 असं येणार. कारण की त्याच्या पुढे काही दिले आहे का 0 संख्या आली आहे का नाही म्हणजे 0 मध्ये स्थानिक किंमत आली आहे का कुठली 7च्या समोर. जसं की आपण 70च्या समोर एक 0 दिसला म्हणून 7 गुणिला 10चा घातांक 1 असं घेतलं. परंतु 7च्या पुढे कुठलेही 0 नाही आले स्थानिक किंमत फक्त 7 आली. त्याच्यामुळे 7 गुणिला 10चा घातांक 0 असं घेण्यात आलं. ठीक आहे हे समजलं तुम्हाला साधी कॉन्सेप्ट ओके. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर दिलं आहे उदाहरण 382. तर 8 या संख्येला अधोरेखित केलेला आहे. तर 382 अधोरेखित 0.12 असं दिलेलं आहे. मग आता हे जेव्हा सोडवायचं असेल तर आपल्याला मी काय म्हटलं पॉइंटच्या इकडली संख्या म्हणजे पॉइंटच्या डावीकडली संख्या ती आपल्याला स्थानिक अधोरेखित केलेली संख्या शोधायची आहे. तर ती 8 म्हणजे ही एकक आहे हे दशक आहे म्हणजेच आपल्याला 80 हे स्थानिक किंमत मिळणार. 80 ही स्थानिक किंमत मिळणार. परंतु जेव्हा घातांकीय रूपात स्थानिक किंमत काढायची असेल तर कसं होणार तर ते असं होणार 8 गुणिला 10चा घातांक काय येईल. आपली अधोरेखित संख्या पॉइंटच्या तिकडली आहे का नाही इकडली आहे म्हणून 10चा घातांक 1 राहील. जर पॉइंटच्या तिकडली संख्या असेल तेव्हा मायनस 10चा घातांक मायनस मध्ये राहील हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं उदाहरण बघा हे समजलं तुम्हाला.
हे समजलंच असेल. सरळ सरळ आपल्याला जी अधोरेखित संख्या दिलेली आहे त्याची स्थानिक किंमत काढायची होती. तर 382.12 अशी संख्या दिलेली आहे. तर आपली अधोरेखित संख्या फक्त 8 आहे. तर त्याची स्थानिक किंमत बघितलं तर मी म्हटलं पॉईंटच्या तिकडली संख्या त्याला मोजू नका, त्याला धरू नका. जर जर पॉईंटच्या तिकडली जर असेल तेव्हा मग आपल्याला ते गृहीत धरावं लागेल. जसं की आता पुढचं उदाहरण मी घेतो आहे. पुढचं उदाहरण मी घेणार तेव्हा तुम्हाला सांगेल. परंतु ह्या उदाहरणासाठी पॉईंटच्या इकडली संख्या जर बघितली एकक दशक ही 12 संख्या पूर्ण संख्या झालेली नाहीये, कंप्लीट संख्या झालेली नाहीये, त्याच्यामुळे ती धरावं लागणार नाही. तर ती फक्त आपल्याला 8 या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे. एकक दशक म्हणून ती 80 घेतली आणि त्याचा घातांक जर बघितला तर आपण जसं 70 जर बघितलं तसं 80 जर बघितलं. सरळ सरळ आहे. तर आता पुढे बघा आपल्याला दुसरं उदाहरण आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट उदाहरण आहे. तर ते आहे 4.2468. अधोरेखित संख्या केलेली आहे 8. मग 8 या संख्येला जर बघितलं तर 0.0008 असं स्थानिक किंमत लिहिता येणार. कारण की आपल्याला स्थानिक किंमत एकक आहे. एकक दशक शतक हजार असं जर पकडलं पॉईंटच्या तिकडली संख्या कुठलीच आपण तशी धरत नाही, परंतु आपल्याला लिहावं लागेल. तर ते लिहिण्यासाठी आपल्याला 0.0008 असं लिहावं लागेल. मग आता याचं अधोरेखित करायचं असेल, याला अधोरेखित करायचं असेल तर मग ते कसं होणार? 8 गुणिला 10चा घातांक किती घ्यावा लागेल? तर ते 10चा घातांक घ्यायसाठी 1 2 3 4 म्हणजे -4 घ्यावं लागेल. कारण की मायनस म्हणजे तुम्हाला दाखवत आहे पॉईंटच्या तिकडली संख्या. ठीक आहे. आणि प्लस वाली दाखवत 10चा घातांक 4 म्हणजे पॉईंटची इकडली संख्या. हे सरळ सरळ आपल्याला दाखवता येते. तर पुढची बघा आता याच्यानंतरची हे समजलं तुम्हाला. दोन उदाहरणं समजणं महत्त्वाचे आहे जे पॉईंट मधले आहे 1 2 3. आता मी पूर्ण मुद्दामून पॉईंट मधले उदाहरणं घेतले कारण की सरळ सर्वांनाच येते. परंतु त्यातलं काही आयोग काय विचारला जातो की त्यातला कुठला तुम्हाला येणार नाही, म्हणजे तुमची न येण्याची कुठली म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज असायला पाहिजे. जसं की आपण म्हटलं की हे असं आहे तर मग हे कसं सोडवता येईल ते आपण बघतो आहे. तर त्याच्यानंतरचं उदाहरण जर बघितलं तर त्याच्यानंतरचं उदाहरण आहे कुठे गेलं? इथं आहे 37.374 असं आहे. अधोरेखित 7 केला आता तर तुम्हाला सोडवता येईलच कारण की 7 आहे. सरळ सरळ 0.07 असं येणार. सरळ सरळ 0.07 येणार. मी काय म्हटलं पॉईंटच्या इकडली संख्या ती एकक दशक शतक पकडल्या जात नाही. सरळ सरळ मी काय म्हटलं आणि ही पूर्ण संख्या आहे तर मी 0 घेतला. पॉईंट 3 च्या जागी 0 7 दशक तशी 7 ही संख्या जशास तशी. तर 0.07 आला. त्याला घातांकी रूपात जर लिहायचं असेल 7 गुणिला 10चा घातांक -2. तर 2 आहे. पॉईंटच्या नंतरची संख्या 2 आहे त्याच्यामुळे 7चा घातांक -2 मी सरळ सरळ केलेला आहे. त्याच्यानंतरचं बघा उदाहरण आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे 8.4346. अधोरेखित 4 ही संख्या आहे. तर तुम्हाला करता येईल 0.004 असं करावं लागेल. म्हणजेच आपल्याला 0.004 हे स्थानिक किंमत मिळाली आणि त्याला घातांकी रूपात जर लिहायचं असेल तर 4 गुणिला 10चा घातांक 3 असं लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतरचं शेवटचं उदाहरण आहे 3.94 आणि अधोरेखित केलेलं आहे 9 या संख्येला. मग आता 0.9 असं आपल्याला स्थानिक किंमत मिळणार. म्हणजे 0.9 ही आपल्याला स्थानिक किंमत मिळणार. आणि घातांकी रूपामध्ये लिहायचं असेल तर ते काय करावं लागेल 9 गुणिला 10चा घातांक -1 असं लिहावं लागेल. समजलं? हे काही उदाहरणं घेतली तुम्हाला समजले असेल तर हे सर्वांना करता येईल. सरळ सरळच आहे. परंतु पॉइंट मधले उदाहरणं मी मुद्दामून घेतले तुम्हाला कन्फ्युजन नसावं यासाठी मी सर्व उदाहरणं घेतले आणि ते कसे करायचे हे पण मी सांगितले. पॉइंटच्या तिकडली जी संख्या असेल समजून घ्या. उदाहरणार्थ 87.24 तर
तर याचा एकक दशक असं म्हटलं जाईल, कारण की ह्या संख्या पॉईंटच्या इकडली संख्या ही पूर्ण संख्या आहे आणि तिकडली कंप्लीट झालेली नाही. त्याच्यामुळे आपण ज्या काही अंडरलाईन केलेल्या संख्या आहेत तर त्या आपण पूर्ण घेतल्या, त्यामुळे तशा आल्या. जसं की 87 एकक दशक, एकक स्थानिक किंमत त्याची 7च आहे म्हणून 7, आणि त्याचा घातांक 0 आहे, कारण की त्याचा घातांक 0 पॉईंटच्या तिकडली संख्या आपण पकडत नाही आणि सरळ 0 घेतला. त्याच्यानंतर ही संख्या तुम्हाला समजलंच असेल. सगळ्याकडे एकक दशक 8 ची अधोरेखित संख्या केलेली आहे. 8 ही अधोरेखित संख्या केली असल्यामुळे डायरेक्ट 80 आला आहे 8 ची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर घातांकीय रूप मध्ये जर बघितलं तर 1 0 असल्यामुळे डायरेक्ट 7 गुणिले 10 चा घातांक 1 असं केलेलं आहे. हे तुम्हाला समजलं असेल. तर आता बघू आपण दर्शनी किंमत. दर्शनी किंमत मध्ये बघा, दर्शनी म्हणजे कोणती किंमत? ते फक्त दर्शन देते. देवळात गेल्यानंतर देवाला दर्शन देते त्या टाईपची ही दर्शनी किंमत असते. जसं की आपण एखाद्या देवळात गेलो, देवाला घेऊन नाही येऊ शकत ना, मंदिरात गेलो तर आपल्याला देवाला घेऊन येऊ शकत, त्या फक्त त्याचं दर्शन करू शकतो. दर्शन करतो, आपली मनोकामना कंप्लीट करायला त्याला सांगतो आणि घरी येतो, बस एवढंच करतो. तर दर्शनी किंमत तेच आहे. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे 3 4 9 4 5 6 जर मी 9 ला अधोरेखित केला तर याची दर्शनी किंमत ही फक्त 9 राहील. ती मग तुम्ही मला असं तर नाही होईल ना, एकक दशक शतक लावून गेली 9000 असायला पाहिजे, 9000 होत नाही. ती स्थानिक किंमत होते पण दर्शनी किंमत होत नाही. दर्शनी किंमत हे फक्त आपल्याला दाखविल्या जाते. म्हणजे या दोघांचा फक्त संबंध दाखवणार. पुढची उदाहरणं असेल त्याच्यामध्ये फक्त स्थानिक आणि दर्शनी किंमत यांचा फरक सांगा किंवा यांचा गुणाकार सांगा, यांची बेरीज सांगा, यांच्या पटीत सांगा, हे सर्व उदाहरणं राहतील. मग हेच कॉन्सेप्ट तुम्हाला पहिले दिलेले महत्वाचे. यांचे स्थानिक किंमत म्हणजे काय तुम्हाला सांगितलंच आहे. आता दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे फक्त दर्शन देते. म्हणजे आपल्याला फक्त त्याचं जे काही त्याची किंमत आहे फक्त तेवढीच राहणार, त्याची वाढणार नाही किंवा काही होणार नाही. ठीक आहे. तर 9 ही संख्या त्याची दर्शनी किंमत फक्त 9 आहे. उदाहरणार्थ 3 5 4 6 8 7 जर मी या ठिकाणी 3 या ठिकाणी अधोरेखित केलं तर याची दर्शनी किंमत ही 3च राहील, ती वाढणार नाही. आणि त्याच्यानंतर उदाहरण घेऊ आपण 6 अधोरेखित केलेली संख्या आहे. या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत काय आहे तर ती दर्शनी किंमत 6 ची 6च राहील. फक्त स्थानिक व दर्शनी किंमत मध्ये स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजे स्थानिक किमतीमध्ये जर एखादं उदाहरण घेतलं, ज्या उदाहरणाच्या शेवटी अंडरलाईन केलं, जसं की आता मी बघतो आहे मी 6 ठिकाणी अधोरेखित केलं तर दर्शनी किंमत काय राहील? 6च राहील. आणि स्थानिक किंमत काय राहील? ती पण 6च राहणार, कारण की ती एकक आहे. तर स्थानिक किंमत जशीच्या तशी आणि दर्शनी किंमत 6 ची 30 राहणार. म्हणजे एकक स्थानची संख्या मग स्थानिक किमतीची असो वा दर्शनी किमतीची असो ती सारखी असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा. पण बाकी सर्व सारखंच राहील. म्हणजे स्थानिक किंमत तुम्हाला मोजायची असेल तर ती एकक दशक शतक अशामध्ये मोजावं लागेल. आणि दर्शनी किंमत ही फक्त ती कुठलीही असो अधोरेखित केलेली संख्या तीच राहणार, त्याची संख्या काही त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि पुढचे उदाहरण मी स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या दोघांच्या सहसंबंध काय आहे, दोघांची उदाहरणं काय आहे, मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतो आहे. आता आपण उदाहरण घेतो आहे. उदाहरण बघा. उदाहरणामध्ये हे उदाहरण दिलं आहे. ठीक आहे. हे उदाहरण दिलं आहे. या उदाहरणात या संख्येतील 9 या अंकांच्या स्थानिक किमती व दर्शनी किंमत यांच्यातील फरक सांगा असं उदाहरण दिलं. म्हणजे फरक सांगा असं दिलेलं आहे.
तुम्हाला सरळ 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 म्हटलं आहे की फरक सांग. दिलेलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये 9 या अंकाचा स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांचा फरक सांग. तर आपल्याला आता स्थानिक किंमत काढावी लागेल. पहिले 9 या अंकाची किंमत काही, त्याच्यानंतर दर्शनी किंमत काही ते काढावं लागेल. तर स्थानिक किंमत 9 ची जर काढता म्हणलं तर एकक, दशक, शतक, हजार. सरळ सरळ स्थानिक किंमत आपल्याला 9000 मिळाली. दर्शनी किंमत काय मिळाली आपल्याला? फक्त 9 मिळाली. फक्त काय मिळाली? 9 मिळाली. मग याचा फरक म्हणजे काय? मायनस. सरळ सरळ सोडवणे आहे. सरळ सरळ उत्तर आपल्याला काढता येते. तर 0 मधून 9 जात नाही, मग 0 मधून 9 जात नाही म्हणून हातचा घ्यावा लागेल. म्हणजे या साईडचा 1 घ्यावा लागेल. या साईडचा 1 घेतला म्हणजे इथे किती होणार? 10. 10 मधून 9 गेले राहिला 1. मग आता 10 मधून इथे 1 हातचा घेतला होता तो परत द्यावा लागेल. 10 मधून 1 गेला राहिला किती? 9. त्याच्यानंतर हातचा घेतला होता तो परत द्यावा लागेल. 10 मधून 1 गेला राहिला किती? 9. आणि मग 1 परत करावा लागेल पुन्हा, म्हणून 9 मधून 1 गेला राहिला किती? 8. हे आपलं उत्तर असेल. मग पर्यायामध्ये कुठे उत्तर आहे का? असे पर्याय क्रमांक 3 हे आपलं सरळ सरळ उत्तर राहील. आता दुसरं उदाहरण बघू पुन्हा. आता दुसरं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण तुम्हाला कळलं असेल. आता दुसरं उदाहरण बघू. तर दुसरं उदाहरण 50.027 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक सांगा. आपल्याला फरक म्हटला आहे, फरक काढायचा आहे. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यामधला फरक शोधायचा आहे. आपल्याला दिलेली संख्या आहे 50.027 या संख्येतील 7 या अंकाचा 7 या अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काढा. तर आपल्याला पहिला बघावं लागेल स्थानिक किंमत. त्याच्यानंतर दर्शनी किंमत. स्थानिक किंमत 7 अंकाची. स्थानिक किंमत 7 अंकाची काय येणार? 0.007. कारण की मी याच्या पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, याच्या पूर्वी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण की ही संख्या पॉइंटच्या त्या बाजूची आहे, पॉइंटची त्या बाजूची आहे, म्हणजे उजवीकडली आहे. तर पॉइंटच्या त्या बाजूची असल्यामुळे आपल्याला ही संख्या पूर्ण आहे, ही अपूर्ण आहे. मग पूर्ण संख्येला आपण 0 घेतलं, पॉइंटच्या नंतरची संख्या आपण 0 0 दिल्या आणि 7 ही संख्या एकक स्थानची आहे, पॉइंटच्या उजव्या साईडची. तर म्हणून ती 7 जशाच्या तशी. आणि आता दर्शनी किंमत सरळ सरळ आपल्याला काय दिसत आहे? 7 दिसत आहे. दर्शनी किंमत आपल्याला 7 दिसत आहे. मग आता आपल्याला मायनस करावं लागेल. मग आता मायनस करायचं असेल तर ही 7 ही पूर्ण संख्या आहे, परंतु पॉइंटच्या तिकडली संख्या पूर्ण नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून आपल्याला ते काय करावं लागेल? इथे 7.000 असं द्यावं लागेल. मग याचा आपल्याला फरक काढावा लागेल. म्हणून आपण आता फरक घेऊ. फरक काढू. 7.30, कारण की ही संख्या पॉइंटच्या नंतर 3 अंक दिलेले आहे, त्याच्यामुळे मी पॉइंट देऊन 3 0 घेतले. त्याच्यानंतर बघा 0.007 असं घेतलं. फरक म्हटल्यानंतर मायनस. मग आता काढून बघू. 0 मधून 7 जाते का? नाही. तर मग हातचा घ्यायचा. हे हातचा घेणं तुम्ही समजून घ्या. काही मुलांना हातचा घेता नाहीत, परंतु हळूहळू तुम्ही करत राहिले, तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला समजेल. 1-2 उदाहरणामध्ये समजूनच जाते की हातचे कसे घ्यायचे. हातचे कसे घ्यायचे तर मग मागच्या संख्येमधनं हातचा घ्यायचा. मग मागच्या संख्येमध्ये इथे 10 झाले, 10 मधून 7 गेले राहिले किती? 3. मग पुन्हा घ्या. 0 मधून 1 जाणार नाही, कारण हातचा घेतला होता, म्हणून 10 मधून 1 गेला राहिला किती? 9. मग पुन्हा हातचा परत देऊ आणि मायनस करू. मग इथे 10 मधून 1 गेला राहिला मायनस पॉइंट, तर पॉइंट 7 मधून 1 गेला राहिला काय राहणार? 6. म्हणजेच आपलं 6.993 असं कुठं उदाहरण पर्याय आहे? तर ते पर्याय क्रमांक 2
हे दिसत आहे। समजलं असेल तुम्हाला। हे उदाहरण पॉइंट मध्ये घेतलं तुम्हाला समजण्यासाठी, त्यांचा फरक काढा, तर फरक काढला आपल्याला पर्याय क्रमांक 2 मिळालं बरोबर 6.993। हे तुम्हाला समजलं असेल। आता तिसरं उदाहरण तुम्हाला देतो आहे 28.019 या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती। आता आपण दोन उदाहरणं बघितले, दोन उदाहरण तुम्हाला समजले। एक उदाहरण साधं घेतलं होतं, दुसरं उदाहरण पॉइंट मध्ये घेतलं, तर तिसरे उदाहरण पॉइंट मध्येच घेतलं। या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे 1 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आणि दर्शनी किंमत काढायची आणि त्यांचा फरक काढायचा आहे। तर बघा स्थानिक किंमत त्यानंतर दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आहे। स्थानिक किंमत सरळ एकक दशक म्हणजे काय येईल 10 येईल आणि मग दर्शनी किंमत काय येईल, दर्शनी किंमत काय सरळ एकच येईल, सरळ एकच येईल। चुकलं असं वाटत नाही का तुम्हाला? चुकलं मग चुकलं कुठे? स्थानिक किंमत। याच्या पहिलंच उदाहरण घेतलं होतं ते आपण 0.007 असं घेतलं होतं, कारण की त्याच्यामध्ये काय पॉइंट होते, पॉइंटच्या नंतरचे घर किती होते, 2 घरानंतर ते येत होतं, तर ते येत होतं त्याच्यामुळे हे आता मी 10 घेतलं म्हणजे इथं आपली मिस्टेक होत आहे। इथे मिस्टेक न झाल्यासाठी पॉइंट पासून म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 0.01 असं घ्यावं लागेल। ही झाली स्थानिक किंमत। दर्शनी किंमतला काही पॉइंटची गरज नाही आहे, सरळ जी दिली आहे ती संख्या मांडणे आहे। मग आता याचा आपण फरक करू। फरक काढायचा असेल तर आपल्याला संख्या 1 पूर्ण आहे म्हणून 1 पॉइंट मी घेतो आहे, कारण की ही संख्या आपल्याला मायनस करायची आहे। पूर्ण झाली आहे का? नाही, ही पूर्ण संख्या आहे म्हणून मी पहिला घेतली, मग पूर्ण न झालेली संख्या खाली घेतली आणि यांचा फरक 0 मधून 1 जात नाही म्हणून हातचा घ्यावा लागेल। हातचा घेणे, हातचा देणे, हातचा घेणे परत घेणे असं हातचा दिला म्हणून इथं झाले 10, 10 मधून 1 गेला राहिला 9। मग आता पुन्हा आपल्याला हातचा परत करावा लागेल, इथं परत करू, इथं पुन्हा काय आहे 0च आहे म्हणून आता पुन्हा इथे 1 दिल्यामुळे इथे 10 मधून 1 गेला राहिला 9, पॉइंट जशाच्या तसा 1 मधून 1 गेला राहिला 0। आपलं उत्तर आहे 0.99। कुठं आहे? पर्यायामध्ये 1, या पर्यायामध्ये 0.99 आपल्याला उत्तर आलेलं आहे। म्हणजे अशी मिस्टेक होऊ शकते, तुम्ही येते म्हणून घाईच्या नादामध्ये आपल्याला येते, या घाईच्या नादामध्ये आपलं हे सर्व उत्तर चुकून जाते, मग आपल्याला वाटते की माझं बरोबर असताना सुद्धा चूक कसं काय आलं। हे छोट्या मिस्टेक होतात, त्याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक जर बघितलं तर तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल।